ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरं अर्थात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आज उत्साहात साजरा होतोय आणि याच दिवशी तरुणांच्या मनातले खास करून भ्रष्टाचारासंदर्भातले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले अण्णा हजारे यांना. आतापर्यंत अनेक प्रश्न तरुणांनी विचारले, भ्रष्टाचारासंदर्भात विचारले, लोकपाल विधेयकासंदर्भात विचारले, पण प्रश्न अजून संपत नाही. तेव्हा आपण थेट प्रश्नांनी सुरुवात करूया. मॅडम मागे अनेक प्रश्न विचारायचे आहेत. अण्णा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शनच करणार आहात या सगळ्या बाबतीत. तर माझा प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार हा फक्त राजकारणाशी निगडीत नाहीये. कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये असू दे, शाळांच्या ॲडमिशन्स असू दे, या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पैसे घेतले जातात किंवा बिल्डर्सची जी लूट चालली आहे, तर फक्त राजकारणाला टार्गेट करून भ्रष्टाचारमुक्त भारत आपण साध्य करू शकणार आहे का? फक्त राजकारण्यांना टार्गेट करून हा प्रश्न सुटणार नाही. ह्या भ्रष्टाचाराचं मूळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. असं क्षेत्र राहिलं नाही की जिथं भ्रष्टाचार नाही आहे. एकही क्षेत्र राहिलं नाही. म्हणून हा भ्रष्टाचार जर संपवायचं म्हटलं तर तुम्हाला फार प्रदीर्घ असा विचार करावा लागेल. आजची जी लहान मुलं आहेत, प्रत्येक कुटुंब जर संस्कार केंद्र झालं तर तुम्हाला 20 वर्षांनी त्याचे रिझल्ट मिळतील. हा विचार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत करप्शनला ब्रेक लागणार नाही. आणि मी आता जे आपण जे म्हणाला टार्गेट वगैरे, मी कोणालाही राजकारण्यांना कधी टार्गेट म्हणून करत नाही. प्रवृत्ती, भ्रष्ट प्रवृत्ती जिथे जिथे दिसेल तिथे तिथे मी आवाज उठवत गेलेला आहे. आम्हाला हा विचार करावा लागेल की राजकारणामध्ये काही चांगली माणसं आहेत, अधिकारामध्ये चांगली माणसं आहेत, समाजामध्ये चांगली माणसं आहेत. आम्ही समविचारी माणसं एकत्र येऊन हे काम करू शकू का? खूप मोठं काम होईल. समविचारी माणसं. बरोबर. अजूनही काही प्रश्न त्या ठिकाणी मागे बघूया. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता की आधी आपण म्हणण्याप्रमाणे की CVC, CBI ह्या सर्व इन्स्टिट्यूशन्स या एम्बिट खाली येणार आहात. पण जसं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टमध्ये झालं की पेंडन्सी केसेसची खूप वाढली, पण एक फ्रेमवर्क आपल्याकडे चांगलं नाही आहे. त्या अधिकाऱ्यांनाच आपण ते काम देतो आणि मग त्यांना ते करायला लावतो. तसं लोकपाल खाली ज्यावेळेस आपण अशा तरतूद करणार होतो, असं एक इन्फॉर्मेशन किंवा एक सेटअप आपण निर्माण करणार आहोत का, की त्याच फ्रेमवर्कला परत बर्डन करणार आहोत? नाही, तिथं काय उणीव एका गोष्टीची आहे. आता जसं राईट टू इन्फॉर्मेशन आहे, अनेक वर्षाच्या सवयी ह्या 2, 3, 4 वर्षात मोडणार नाहीत. पण तरी सुद्धा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ना, आम्ही उभं राहणं, विचारायला लागणं. आज ते होत नाही. प्रत्येकजण म्हणतो जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचं, जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचं. आणि म्हणून हे फावत चाललेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन कमिशनर, जर तुम्ही एवढा डिले करत असाल तर तुमच्या विरोधात सुद्धा एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल, जनशक्तीचा दबाव. तर आज उणीवती ह्या गोष्टीची आहे. आम्ही फक्त दुर्लक्ष करतो, जाऊ द्या मरू द्या, जाऊ द्या मरू द्या. त्यामुळं हे सगळं वाढत चाललेलं आहे. आम्ही जाब विचारायला जर सुरुवात केली ना संघटितपणे तर हिंमत होणार नाही. एक तर लोकपाल कमिटी नियुक्त करणारी जी कमिटी आहे तिला सगळी जनता पाहणार आहे कशी निवड चाललेली आहे. तिच्या वर आहे सिलेक्शन कमिटी, ती सुद्धा हाय लेवलची आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे लोक, त्यालाही सगळी जनता पाहणार आहे. आणि त्याच्यात काही उणीवा सापडल्या तर जनता त्यांना जाब विचारणार आहे. म्हणजे निवड पद्धतीच एवढी हाय लेवलची आहे आणि एवढी स्ट्रिक्ट आहे, ती ह्या तुमच्या RTI सारखी नाही आहे. म्हणून त्याच्यात ही शक्यता कमी आहे. बरंच जाणून घ्यायचं तरुणांना. आपल्याकडे वेळ तसा कमी आहे, काही कमी प्रश्न आपण घेऊ शकतोय. यानंतर एक ब्रेक आपण घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती असेल, सामाजिक स्थिती असेल, यामध्ये काही बिघाड नक्कीच होतोय. अर्थात आजच्या दिवशी आपल्याला काही नकारात्मक बोलायचं नाहीये, पण तरी सुद्धा तरुणांना असं वाटतंय की महाराष्ट्राची प्रगती करायची असेल, मला सुद्धा त्यामध्ये हातभार लावायचा आहे, पण मग त्यामध्ये मी नेमकं काय करायचं? अण्णांकडून त्यांना मार्गदर्शन हवंय. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपण या प्रश्नावर बोलणार आहोत. पहा फक्त IPL.